नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आता आपलं वाहन असतं आहे आणि कुठल्या तरी कायद्याच्या गुन्ह्यात गावलं की मग ते पोलीस स्टेशनमध्ये एक वाहन पकडलं जातं, RTOवाले पकडलं जातं, वाहतूक विभाग पकडला जातो किंवा महापालिकाही पकडली जाते. आता पकडल्यानंतर काही वाहनं सोडवण्यासाठी त्या वाहनाचे मालकच येत नाहीत. म्हणजे तोपर्यंत त्या वाहनाचा कर झालेले असतात, काही कायदेशीर दंड रकमा झालेल्या असतात, अनेक गोष्टी असतात आणि वाहनच सोडवायला येत नाहीत. मग वर्ष जातं, 6 महिने जातं, 1.5 वर्ष जातं आणि वाहनं सोडून नष्ट होतात. मग जर वाहन मालकानं वेळेत वाहन नाही सोडवलं, समजा पकडल्यानंतर वाहन 4 दिवस, 8 दिवस किंवा 15 दिवसाच्या आत तरी आणायला पाहिजे सोडवून. मग ते कुठलंही वाहन असून द्या, तुमचं 2 व्हीलर असून द्या किंवा मोठी बस असून द्या. म्हणजे ही वाहनं पकडली कधी जातात की एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात घावलेली असतात त्यावेळेला, आणि वाहन मालक पुन्हा सोडवायलाच येत नाही. मग ह्या वाहनांचं करायचं काय, तर वाहनांचा निलाव होत असतो. आणि आता जे निलाव आहेत म्हणजे कायमचे कुठं नाही कुठे असायचे, परंतु पूर्वी जसं कसं झाकून चालायचं निलावून आपसमध्ये हे करायचे, परंतु आता निलाव आहेत. निलाव आता डायरेक्ट म्हणजे भंगारवाल्यांनी शासनाच्या साईटवरती RTOवाल्यांनी जे नोटिफिकेशन काढलं जातं त्यावेळेला त्यांना एक साईट दिली जाते, पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती त्यांनी अर्ज करायचे असतं. मग आता विरार RTOनं सुद्धा 31 वाहनं, म्हणजे त्यांच्याकडे वाहनं जास्ती आहेत पण 31 वाहनांना परवानगी मिळालेली आहे. मग त्यांना नुसता RTOवाल्यांना हा काही निलाव करता येत नाही. ह्याच्या अनेक प्रक्रिया असतात, 4-6 महिने 8 महिने ह्या प्रक्रिया चाललेल्या असतात आणि मग निलावाची तारीख जाहीर केली जाते. आणि आता हा जो निलाव आहे 31 गाड्यांच्यासाठी, तो निलाव 6/11/2025ला ऑनलाईननं हा निलाव होणार आहे. तोपर्यंत जर कुणाला अर्ज भरायचे असतात निलाव घेणारे, तर ते ऑनलाईनच निलाव होत असतो. ते पैसे अटी वगैरे सगळे भरतात. आता ह्याच्यात जर तुम्ही बघितलं की 31 वाहनं आहेत आपल्याकडे, ही यादी आहे, तर सर्वसाधारणपणे 17 रिक्षा आहेत, 6 मोटर कॅब आहेत, 1 बस आहे, एक 3 चाकी टेम्पो आहे आणि मालवाहतूक गाड्या 6 आहेत. त्याची ऑर्डर निघालेली आहे. आणि आता ते म्हणजे लोक अर्ज भरतील, ही करतील आणि 6/11ला तर त्याचा निलाव होईल आणि मग त्या गाड्या मोडून जातील. मग सरकार काय करतं, जेवढा त्यांच्या काय गोष्टी आहेत त्या निलावातून जेवढे पैसे येतील त्या खात्याकडे त्याचे वर्ग केले जातात आणि बाकीच्या पैशासाठी मग शासनसुद्धा ही केलं असतं. बरं, ह्या कायद्यात बी तरतूद अशी असते की जरी तुमचा निलाव झाला ना, निलावाची जरी हे केलं तर तुम्हाला एक शेवटची संधी भेटते. म्हणजे ह्याच्यात टर्म कंडिशन असते की आता समजा 6 तारखेला ह्यांचा निलाव आहे, परंतु ह्या संबंधित कोण म्हणजे वाहन मालक आहे त्याला हे कळल्यानंतर तो RTOला गेला आणि सगळं त्याचं ते काय असेल ते त्यानं विषय मिटवला, तर त्याचं वाहन निलावातनं वगळलं जातं आणि त्याचं वाहन त्याला दिलं जातं. पण ते सर्व क्लोज करावं लागतं, हे लक्षात ठेवा. तर आता ही असा जो कोणाही आहे ना की समजा कोण वित्त जाता, आता ह्याच्यात रिक्षा ज्या आहेत जवळजवळ 17 रिक्षा आहेत ह्या ह्याच्यात. तर ह्याच्यात मुंबईतल्यासुद्धा मला वाटतं विरार RTOने पकडलेल्या अंधेरी RTOची एक गाडी आहे, बोरोली RTOची एक आहे. म्हणजे आणि बाकीच्या मग कोण ठाणा RTOच्या आहेत, विरार RTOच्या आहेत. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा की सर्वसामान्यांना न्याय तर मिळालाच पाहिजे. आता निलाव तर होणारच आहे, 6/11ला होणार आहे. पण जर त्या वाहन मालकाने 4 तारखेपर्यंत जर ती तिथनं वाहनं सोडवली त्यांनी, तर ती वाहनं निलावातनं परत मिळतात. म्हणजे निलावात त्याचा होत नसतो. पण तुम्हाला ती वाहनाचं जे काय असेल ते तुम्हाला सर्व गोष्टी करून वाहन ताब्यात तुमच्या घ्यावं लागेल. नाहीतर मग आता त्या 17 रिक्षा आहेत त्यांचं काय होणार, त्या भंगारमध्ये सरकार विकतं निलावाच्या ह्यानं आणि मग त्या गाड्या तोडून वगैरे त्याचं स्क्रॅपिंग केलं जातं. शिवाय मग आपल्या नावावर वाहन असतं, शेवटी नावावर आपल्या वाहन असल्यामुळं ते सगळे आपल्याच पाठीमागं रेकॉर्डरला राहिलं. आता समजा त्याच्यावर जरी बँकेचं लोन असलं
तरी ती निलावात इकडे गाडी गेली की कटिंग केली जाते ना, त्या सूचना आहेत, सगळ्या कायदाच आहे, ते बँकवाल्यांना माहिती आहे. मग हे तरतूद अशी असते तरी बँकवाला म्हणला ऑप्शन करू नका, आम्ही हे सगळं क्लिअर करून देतो, पैसे भरतून वाहन सोडवतो, तरी त्याला मिळतं. पण त्याला ते दुसऱ्याला वाहन विकता येत नाही. रिक्षा टॅक्सीचा परवाना हा 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी कोणाला देता येत नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. पण एखादा वाहन मालक जर म्हटला मला ही करायचं आहे तर त्यानं ते आपलं वाहन सोडवू शकतो. पण कधी तुम्ही निलाव झाल्यावर गेला तर काय चालत नाही, उलटं ते तुम्हाला नोटीस देतात, एवढ्या तुम्ही 2 वर्ष आला नाही, 1.5 वर्ष आला नाही, हे तर सोक्षमोक्ष लावा सगळा, एवढं तुमची गाडी भंगारला गेले, एवढे पैसे इकडे जमा झाले. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. हा व्हिडिओ प्रत्येकानं, पालघर जिल्ह्यातील वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर करा. आणि तुम्हाला ही आता निलावाची प्रक्रिया कळाली असेल, प्रत्येकानं व्हिडिओ पाहत राहा. आपलं जर वाहन सरकार दरबारी कुठेही जाऊन द्या, पोलीस स्टेशनला जाऊन द्या, RTOनं नेऊन द्या, वाहतूकवाल्याने नेऊन द्या, महापालिकेनं नेऊन द्या, किंवा तहसीलदारच्या रेतीच्या गाड्या काय पकडतात त्यांनी नेलं तरी तुम्हाला ती वाहनं तात्काळ तुम्हाला मिटवून जर 7-8 दिवसात तुम्ही आणली भले कोर्टाचं मॅटर असून त्या कोर्टाकडं सुद्धा हे होतात, पण ते लवकर तुम्ही जर केलं तर ठीक आहे. नाहीतर मग गाडी तिथं सडते, शेवटी सगळा बुरदुंड आपल्यावर बसत असतो आणि आपलं वाहन बी अटकवून जातं. आणि ते वाहन बी मग पुन्हा 1-2 वर्षात जागेवर ठेवल्यामुळं खराब बी होतं, म्हणजे नुकसान हे आपलंच होतं. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. तर आता विरार RTOचा पकडलेल्या वाहनांचा फक्त 31 वाहनांना परमिशन मिळालेली आहे आणि 6 तारखेला ऑनलाईन निलाव बोली आहे. तर आता जे कायमचे निलाव घेतात त्यांनी ऑनलाईनला ते ॲप्लिकेशन टाकलेले असतात, बाबा आमच्या तयारी आहेत, ते बघून येतात, लिस्ट त्यांच्याकडे जातात. आता ऑनलाईनच सगळे ते असे निलाव घेणारे आहेत ना मंडळी, म्हणजे आपणालाही काही कळत नाही, कोणालाही काही कळत नाही. तर मी एवढंच आता सांगेन, ह्याच्या जवळजवळ 17 रिक्षा आहेत, त्या रिक्षावाल्यांनी जर 4-11पर्यंत त्या गाड्या सोडवल्या, म्हणजे तिथून बाहेर काढावे लागतील, त्यांचं सगळं ही करून काय फाईन वगैरे असतील किंवा जे काही तुमचं लफडं आहे ते मिटवून तुम्हाला ते वाहन ताब्यात घ्यावं लागेल. म्हणजे नाहीतर मग हे बघा, तिथं भंगारला गेलं की तो गव्हर्नमेंट सरकार परवाना कॅन्सल करतो. आता समजा तुमचा परवाना कॅन्सल केला, तुमचा विषय संपला, तुम्ही म्हणतील आता हे जेव्हा बँकेचं लोन आहे, लोन हे ज्यानं घेतलेलं आहे त्यानंच भरायचं असतं. परंतु RTO मग काय आहे, त्या रिक्षा परमिटचा आणखीन कर्जाचा काहीसुद्धा संबंध नसतो. रिक्षा परवाना 5 वर्षासाठी दिला जातो सुशिक्षित बेरोजगार, आणि त्याच्यामुळं त्या बँका वगैरेसुद्धा परवाना घालवू शकत नाही. मग ते परवाना कॅन्सल केला जातो, ती गाडी भंगार होते, भंगारवाल्याला दिले जाते, आणि जे काही तुमचं त्या निलावातनं पैसे येतात ते तुमच्या खात्याकडे वर्ग असतात. म्हणजे तुमचं समजा ती गाडी पकडलेली होती, काय तुमचा 5, 25, 50 हजार दंड होत असेल किंवा काय बी असून द्या, ती केस मिटवण्यासाठी जे पैसे निलावात येतात तेवढे पैसे वर्ग होतात आणि पुन्हा शासन ते मागणी करतं. म्हणजे हा कायदेशीर मार्ग आहे. मी एवढंच आता सांगणार आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकत जावा, शेअर करत जावा, आणखीन माहिती त्याच्यातून तुम्हाला कळते. आता हे विरार RTOला तो निलाव होणारच आहे, तर पालघर जिल्ह्यातील ज्याने व्हिडिओ पाहिजे तो एकमेकाला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला कळेल, कायदा कळाला की तुमचंच होईल. ह्या 31 वाहन मालकांपैकी जर कोण काही गेलं तिथं 2-4 दिवसात, म्हणजे 4 तारखेच्या आत मात्र जावं लागणार आहे. 6/11ला निलावाची ऑनलाईन बोली चालणार आहे, आणि एकदा बोली चालली त्यानं ताबा घेतला की मग आपला विषय संपला. पण तुम्हाला तात्काळ 4पर्यंत तुम्हाला ती गाडी वगैरे सोडवावी लागेल, किंवा RTOला पत्र जाऊन द्यावं लागेल की माझी गाडी त्याच्यातून वकळा, मी हे 2 दिवसात 3 दिवसात प्रोसिजर पूर्ण करतो. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे एकमेकाला कायदा कळेल. सर्वांना पोचून द्या व्हिडिओ, माहिती कळली पाहिजे ना. धन्यवाद.